नमस्कार. आपला महाराष्ट्र डिजिटल या वृत्तवाहिनीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. एकूणच निवडणुका झालेल्या आहेत. साधारणपणे 10 दिवस झाले, तरी पण राज्यामध्ये सरकार काही स्थापन होत नाहीये. त्याच वेळेला वेगवेगळे आकडे येत आहेत आणि ज्या एका योजनेवरती ही निवडणूक लढवली गेली आणि ज्याचं मोठं यश आहे, ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तिच्या संदर्भात आणि एकूणच स्त्रियांना मिळालेले प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या एकूणच विधानसभेमध्ये, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. 1,500 रुपयामध्ये नक्कीच समस्या सुटणार नाहीत महिलांच्या, गृहिणीच्या, ज्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये येत आहेत. साधारणपणे 2,39,00,000 महिलांना या लाडक्या बहिणी योजनेमध्ये समाविष्ट केलं गेलं आणि एकूणच त्याचं प्रतिबिंब हे महायुतीचं सरकार येण्यामुळे झालं. साधारणपणे 6% मतदान वाढलं महिलांचं असं म्हटलं जातं, किंवा 6% मतदान त्यांना मिळालं महायुतीला. परंतु नेमकं विधानसभेमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्व सक्षमीकरण झालं का, त्याच्यावरती आपण या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. की नेमकी लाडकी बहीण विधानसभेत पोचली का, आणि पोचलीच असेल तर येणाऱ्या काळामध्ये तिला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल का, या गोष्टींचा आपण एकूणच आढावा घेणार आहोत. बघत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो मनोज वैद्य मनोवेद या कार्यक्रमामध्ये. आपण थोडक्यात सुरुवातीला ह्या योजनेच्या संदर्भात तिजोरीवरती जो काय आर्थिक परिस्थितीवरती ताण पडणार आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत या भागामध्ये. जर असं पाहिलं तर साधारणपणे आता हे जे काय भाऊ आहेत, म्हणजे एकनाथ भाई आहेत आणि देवा भाऊ आहेत आणि अजितदादा, हे तिघही भाऊ आहेत या लाडक्या बहिणींचे. आणि त्यांच्या ह्या योजनेमुळे, म्हणजे ही मध्य प्रदेशमधनं कॉपी केलेली योजना होती, ही काय कोणाच्या असं कोणाला श्रेय द्यायचं कारण नाही. आणि ह्याच्यासाठी काय फार मोठी जी काय बुद्धिमत्ता वगैरे लागते अशात काय भाग नाही, कारण का पैसे वाटायला काय लागत नाही. परंतु ह्याचा ताण पडून नेमकं काय होणार आहे, आणि त्याचं जे काही आहे महिलांचं सक्षमीकरण होणार आहे का, नेमका उद्देश तो आहे की त्यांचा भार हलका. तर इतरही मुद्दे असतात की महागाई कमी करणं, त्यांना इतर मार्गातनं मदत करता आली असती. कारण का की हा जो आर्थिक भुर्दंड पडणार आहे, त्याचं जर गणित काढलं तर मनरेगापेक्षा आणि मोफत अन्नधान्य देण्याची योजना आहे, त्याच्यापेक्षा जास्त खर्च ह्या थेट अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकण्याचं जी काही योजना आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तिचं ह्या योजनेतलं जे काही आर्थिक भुर्दंड आहे तो कर रूपातनं किंवा महागाईतनं पुन्हा 3,000 रुपयाच्या पटीने जे कर भरतात त्यांना भरावे लागणार, हेही तितकंच खरं आहे. तर साधारणपणे जर आता येणाऱ्या काळामध्ये 2,100 रुपये ते वाढवले जाणार आहेत, जे आश्वासन महायुतीने दिलेलं आहे त्याच्यानुसार. आणि त्याच्यामुळे एकूणच या तिजोरीवरती 63,000 कोटी रुपयाचा ताण पडणार आहे. आता लाडके कर्मचारी, म्हणजे जे राज्य सरकारचे कर्मचारी आहे, म्हणजे जो आस्थापना खर्च आहे, तो साधारणपणे 67% आहे. म्हणजे एकूण जे आपलं आहे, जे काही उत्पन्न आहे ह्या महाराष्ट्र राज्याचं, त्याची परिस्थिती पण खराब आहे देशामध्ये. पूर्वी एक सरप्लस असं बजेट असलेलं हे राज्य होतं, ते आता तुटीच्या, म्हणजे ते पण केंद्राचे जे निकष आहे त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थितीत आहे. हेच जे काही आर्थिक परिस्थिती आहे ती. तर आपलं तुटीचा अर्थसंकल्प, त्याच्यात 67% जे काही जर 1 रुपया उत्पन्न होत असेल तर 67 पैसे हे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला जातात. मग उरलेल्या पैशामध्ये आता ही लाडकी बहिणी योजनेचा ताण पडणार आहे. आणि ह्या सगळ्या ज्या बाकी पण आहे, सिलेंडर देणं असेल, तीर्थस्थान असेल, जे आनंदाचा शिधा आहे, त्याच्यानंतर एस-टीची जी काही सवलत आहे, नंतर युवकांना जे 10,000 रुपये दिले जाणार आहेत, शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला जाणार, ह्याचं ते वेगळं गणित आहे आणखीन. म्हणजे जर ह्या राज्यावरती तिजोरीवरती कर्जाचा पण बोजा इतका आहे की आपण या आर्थिक परिस्थितीतनं कसं बाहेर पडणार आहे, कारण का आर्थिक प्रगतीचा वेग सुद्धा तितकासा नाहीये. तर एकूणच दिसायला ही जरी गोंडस वाटली असेल, आणि लोकस म्हणजे एक ट्रॅप आहे हा, म्हणजे एक प्रकारचा सापळा आहे, आणि त्या सापळ्यामध्ये या लाडक्या बहिणी अडकल्या, आणि त्याचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांनाच भोगावा लागणार आहे. जे करदाते आहेत त्यांना जास्त भोगावं लागणार, आणि त्यांना या परिस्थितीतनं बाहेर पडणं कठीण होणार आहे. आणि निवडणूक जिंकण्यासाठी
अशा जर योजना यायला लागल्या तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य जे देशामध्ये प्रगतिशील होतं ते म्हणजे मागेच आहे आता. त्याचे जे काही निकष आहेत केंद्राचे त्याच्या निकषामध्ये मागे आपण एका कार्यक्रमात बोललो होतो की आपण खूप मागे पडत चाललो. गुजरात वगैरे तर आपल्या पुढे गेलेलं आहे. आणि कोणी काय म्हणू की आम्ही गुजरातच्या विरोधात बोलतोय किंवा, पण ही वस्तुस्थितीच आहे. आपल्याला गुजरातच्या मागे आपण गेलेलो एक काळ होता की गुजरात आपल्या आसपासही नव्हता, परंतु आपण त्यांच्या खूप मागे गेलेलो आहोत. कारण का तर राज्यकर्ते जे आहेत आपले जे काही तयार झालेले बॉसेस, त्याचा परिणाम ह्या महाराष्ट्राला भोगावा लागतोय. आणि त्याचं जी काय किंमत आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोजावीच लागेल. तर आपण पुढच्या भागामध्ये एकूणच पूर्वी काय प्रतिनिधित्व होतं विधानसभेमध्ये आणि आता काय परिस्थिती आहे याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर ह्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत साधारणपणे की 288 ज्या जागा आहेत विधानसभेच्या त्याच्यामध्ये एकूणच सर्व राजकीय पक्षांनी किती उमेदवाऱ्या दिल्या महिलांना म्हणजे लाडक्या बहिणींना. तर साधारणपणे 363 एकूणच उमेदवारी दिल्या गेल्या. तर साधारणपणे उमेदवारी देताना काय करतात महिलांना हे राजकीय पक्ष, जिथे म्हणजे जागा तर सगळ्या लढवायच्या असतात आणि मग तिथे जिथे निवडून येण्याची शक्यता असते तिथे शक्यतो नवरा भाऊ कोण दीर वगैरे ते उभे राहतात. आणि जिथे सीट जाणार असेल म्हणजे शक्यतो म्हणजे सगळीकडे असं असतं असं नाहीये, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे की विनिंग सीट म्हणजे जे जिंकून येण्याचे निकष असतात त्याच्यामध्ये जागा दिल्या जात नाही. तर 363 एकूणच महिलांना उमेदवार दिले गेले, हा खूपच कमी आकडा आहे. कारण का 288 गुणिले सगळे पक्षांचं गणित केलं तर साधारणपणे हजारच्या आसपास उमेदवार दिल्या गेल्या असतील. पण त्याच्यामध्ये 363 महिलांना उमेदवार दिल्या गेल्या. आणि फक्त निवडून किती आल्या, फक्त 21 महिला निवडून आल्या. म्हणजे जर गुणोत्तर काढलं तर 10% पण नाहीये. म्हणजे 33% खऱ्या राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायदा करून त्यांना हे दिलेलं आहे, म्हणजे घटना दुरुस्ती करून की बा एवढं 33% आलं पाहिजे. खरं 50% प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. तर 33%च्या हिशोबाने पण हे 10%च्या आसपास आहे, त्याच्यापेक्षा कमीच आहे. आणि हे जे काय आहे ते म्हणजे चिंताजनक आहे बघायला गेलं तर. आणि पुरुषी मानसिकतेतनं जे काय घडत आहे राजकीय पक्षावरती जे काय त्यांचा वर्चस्व आहे त्यातनं हे घडलेलं आहे. मागे तर असा एक काळ होता की महिला बाल कल्याण म्हणजे जे काही हे होतं राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा गट राज्य सरकारमध्ये येत नव्हता तोपर्यंत आदिती तटकरेच्या अगोदर मंगलप्रभात लोढा हे जे बिल्डर आहेत ते महिला बाल कल्याण विभाग चालू होते आणि एकही महिला मंत्रिमंडळात नव्हती. म्हणजे म्हणजे म्हणायला असे की अशा लोकांच्या डोक्यातनं माझी लाडकी बहीण योजना येते हे नेमकी कशासाठी येते आणि ह्या भावांच्या स्वार्थासाठी येते हे कळायला आपला जो मतदार आहे आपली जी महिला मतदार आहे ती नक्कीच सुज्ञ नाहीये. म्हणून तर 21 फक्त महिला निवडून आल्या. नाहीतर आज या महिलांचं प्रमाण जास्त असायला पाहिजे होतं आणि महिलांनी ठरवलं पाहिजे असतं की बाबा आम्ही महिलांनाच उमेदवारांना मतदान करणार. तर नक्कीच चांगलं चित्र झालं असतं. आणि या 1,500 वरती ही समस्या ही मतांना जी 1,500 रुपये दिले गेले खात्यामध्ये म्हणजे एकूण 7,500 रुपये दिले गेले निवडणूक होईपर्यंत, त्याला ह्या महिला बोलल्या नसत्या. ही ही नेमकी पुरुष प्रधान मानसिकतेतनच ही योजना आलेली आहे आणि ही कळायला तेवढी महिला सक्षम नाही ही सुद्धा आपली शोकांतिका आहे. तर एकूणच असं हे चित्र आहे की 21च फक्त महिला आमदार निवडून आलेले आहेत. आपण ह्या भागामध्ये एकूणच जी आज 21 आल्या असल्या तरी पण मागच्या इतिहासातला थोडासा आढावा घेऊ. कारण का आपल्याला कधी संदर्भ बघत असताना मागे नेमकं काय परिस्थिती त्याचं एक आपल्याला कल्पना आली पाहिजे. तर पहिली विधानसभा होती 1962 ला, त्यावेळेस 17 आमदार. म्हणजे त्यावेळेस तर परिस्थिती अत्यंत म्हणजे बिकट होती. म्हणजे काही मोजक्याच हातावरती मोजण्या इतक्याच महिला होत्या राजकारणात वगैरे नव्हत्या अशातला भाग नाही. पण ज्या होत्या त्या मूळच्या म्हणजे कोणाची पत्नी किंवा कोणाची बहीण नव्हती, त्या होत्या त्या स्वयंभू नेतृत्व होतं त्यावेळेला. तर त्यावेळेस 17 आमदार आलेले 1962 ला पहिल्या विधानसभेमध्ये. नंतर 1972 ला साधारणपणे 28% म्हणजे सगळ्यात चांगली टक्केवारी त्यावेळेला होती. 28% आमदार होत्या. म्हणजे बघा 1972 ला मी मी मगाशी म्हटलं ना की त्यावेळेस स्वयंभू अशा हे होत्या नेतृत्व होतं महिलांचं. त्याच्या वेळेला 28% फक्त 1972 ला
त्या ह्याच्यात आपल्याला आले होते. त्याच्यानंतर 1990 ते 95 मध्ये एकूण 6, बघा म्हणजे त्यावेळेला पुन्हा टक्का घसरला आणि ते फक्त 6% फक्त महिला आमदार निवडून आल्या. त्या पण म्हणजे 6 आमदार निवडून आल्या महिलांच्या. मग त्याचा टक्का होता 2.8%. म्हणजे साधारणपणे 3% पण महिला आमदार निवडून आल्या नव्हत्या त्यावेळेला, म्हणजे 90 ते 95च्या काळात. 13वी विधानसभा होती, त्याच्यामध्ये म्हणजे 2019 ते 24 मध्ये 27 आमदार होत्या. खूप चांगलं प्रमाण होतं त्यावेळेला. म्हणजे आत्ताचं जे मागचं गेलं त्याच्यावेळेला त्याच्यावरती पण आपण कार्यक्रम केला होता. तर एकूणच अशी परिस्थिती आहे. म्हणजे आता परत टक्केवारी कमी झाली. म्हणजे लाडकी बहीण योजना आणून सुद्धा मागच्या वेळेस 27 आमदार होत्या महिलांच्या, त्या आता 21 वर आल्या. तर अशी परिस्थिती आहे खरं. म्हणजे एकूणच एकीकडे ₹1,500 द्यायचे आणि दुसरीकडे महिला निवडून कशा येणार नाहीत त्याचा एक कार्यक्रम करायचा. आणि त्याला साथ कोण देतं, तर महिला उमेदवारांनी जर ठरवलं असतं तर नक्कीच महिला आमदार ह्या जास्त होऊ शकतील. आणि त्यासाठी आपली मानसिकता तयार करायला पाहिजे की महिला आमदार ह्या जास्तीत जास्त विधानसभेत गेल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मग त्यांना मंत्रिमंडळात पण स्थान मिळेल. आणि मग अशी ही योजना आहे ज्याच्यातनं अपंगत्व येतं, पराबळ म्हणजे जे खात्यामध्ये पैसे जमा होतील त्याच्यातनं काय फार काय प्रश्न सुटतील अशा बात नाही. परंतु महिला अशा सक्षम झाल्या पाहिजेत की त्या ₹1,500 इतरांना देण्यायोग्य झाल्या पाहिजे. ह्या सरकारच्या मतांची, अनुदानाची जी योजना आहे त्यातल्या मानसिकतेतनं बाहेर पडणाऱ्या स्वावलंबी सक्षम महिला तयार झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे. याचं उदाहरण म्हणजे बदलापूरला संगीता चेनवणकर या मनसेच्या उमेदवार होत्या. म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच अधिकृत पक्षाने एक उमेदवार दिली होती. आणि त्या महिला नेतृत्व ज्यांनी बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरण उघडकीस आणलं, ठामपणाने उभी राहून जे प्रकरण दाबलं जाणं होतं, जे प्रकरण महाराष्ट्रात गाजलं, देशामध्ये गाजलं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याची दखल घेतली गेली, त्या महिला नेतृत्वाला या बदलापूर शहराने किती मतदान केलं असेल? काहीतरी 6,700 काहीतरी, म्हणजे 7,000च्या आसपास महिलांनी फक्त मतदान केलं. तुम्ही विचार करा की ही मानसिकता आहे आपल्या महिलांची. ज्या बसमध्ये लहान मुलांना सोडा जातात ना महिला, त्यांनी जरी मतदान केलं असतं संगीता चेनवणकर यांना, आणि ज्या ट्रेनमधनं प्रवास करतात ज्यांची लहान मुलं आहेत, तरी तिला 20-25 हजार मतदान संगीता चेनवणकर ह्या एका लढाऊ कार्यकर्तीला मिळालं असतं. खऱ्या अर्थाने तिचा सन्मान झाला असता. परंतु ही शोकांतिका आहे या समाजाची. आणि मग पुन्हा एकदा लोकांनी जागरूक व्हायचं आणि मग ते लोकांनी त्यासाठी पण लढा द्यायचा का? म्हणजे एक महिला कार्यकर्तीला जिवंत ठेवण्यासाठी, तिचं नेतृत्व, राजकीय नेतृत्व जिवंत ठेवण्यासाठी असा काही लढा उभारावा लागेल का जी समाजासाठी लढते? तर एकूणच अशी परिस्थिती आहे. आणि ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि कठीण आहे. म्हणजे एकूणच काय कधी बदलेल ती बदलेल. परंतु ही आमच्या बदलापूर शहराचं मी एक उदाहरण दिलं, असं सगळीकडे साधारणपणे चित्र आहे. आणि आता तिसऱ्या भागामध्ये नेमकं काय वाईटच परिस्थिती आहे का देशामध्ये, तर असं नाहीये. तर आपण पश्चिम बंगालचं एक उदाहरण घेऊया पुढच्या भागामध्ये. तर एक म्हणजे महिला नेतृत्व जर राज्यात असेल तर त्याचं काय प्रतिबिंब कसं उठतं? म्हणजे मुख्यमंत्रीपदी पश्चिम बंगालला ममता बॅनर्जी आहेत आणि त्या सातत्याने निवडून येत आहेत. एकूणच गुजरातचं जे आक्रमण आहे म्हणजे मोदी शहा यांचं, ते आक्रमण परतवून त्या उभ्या राहिल्यात. परंतु त्याच वेळेला तिथलं नेमकं चित्र काय? मुख्यमंत्री जर महिला असेल तर मुख्यमंत्री महिला असेल तर त्या पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 जागा आहेत. म्हणजे 42 खासदार पश्चिम बंगालमधनं संसदेत जातात. आपल्या इकडे 48 जातात. तर त्या 42 मध्ये पश्चिम बंगालमध्ये एकूण 28 ज्या हे आहेत खासदार आहेत त्या तृणमूलच्या निवडून आलेले. त्याच्यामध्ये 11 महिला खासदार, म्हणजे 42 एकूण खासदार आहेत पश्चिम बंगालचे, त्याच्यामध्ये 28 खासदार हे तृणमूल काँग्रेसच्या म्हणजे ममता बॅनर्जीच्या निवडून आल्या. त्याच्यामध्ये महिला खासदारांची संख्या ही 11 आहे. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्याचं साधारणपणे प्रमाण 37.9, म्हणजे एकूणच 38%च्या आसपास पडतं. म्हणजे ते जी काय आदर्श एक परिमाण ठरवलेलं आहे ते त्याला धरून ममता बॅनर्जीचं, म्हणजे अशातही चित्र पण आहे. जर तुम्ही ठरवलं तर हे असं होऊ शकतं. आणि तुम्ही विधानसभेमध्ये जर त्यांचं पाहिलं
तर एकूण 37 महिला आमदार त्यांच्या विधानसभेमध्ये आहेत आणि त्यातल्या 7 महिलांना त्यांनी मंत्री बनवलेले ममता बॅनर्जीने. म्हणजे असं नाहीये की त्या फक्त स्वतःच महिला मुख्यमंत्री आहेत म्हणून मग इतरांना संधी नाही. तर एक खूप सकारात्मक चित्र ह्या पश्चिम बंगालमध्ये आहे. पश्चिम बंगाल हा सुद्धा महाराष्ट्रासारखाच एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिशा देणारा एक राज्य होतं. बाकीचे हे जे काही व्यापारी राज्य आहेत त्यांच्यातनं फार काही लढवय्ये असे स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्मे तयार झाले नाही. तर त्यांनी जसं महाराष्ट्राने एक दिशा दिली लढाईची स्वातंत्र्य संग्रामात, तशी पश्चिम बंगालने दिलं. परंतु पश्चिम बंगालसारखं महाराष्ट्राला चित्र नाहीये. इथे हे परिस्थिती खराब आहे. कारण का तर आपण आपले जे काही मूल्य आहेत ती आपण सोडलेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे तुम्ही मला माहिती आहे की असे जे विचारप्रवृत्त कार्यक्रम असतात ना, ते लोकांना तितकेसे आवडत नाहीत किंवा बघत नाहीत. त्यांना असं वाटतं की काहीतरी तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की अ, आमच्या न्यूज चॅनलवरती साधारणपणे 2 वर्षापूर्वी एक महिला मुलांना सोडून प्रियंका समोर पळून गेली होती. तर तो जो व्हिडिओ आहे तो 4.5 लाखांनी बघितला लोकांनी, 4.5 लाख. आणि आजही त्याच्यावरती कमेंट्स येतात. मग 2 वर्षानंतर पण तो लोकं बघतात आणि त्याच्यावरती लिहितात काय म्हणजे. आणि जर आम्ही विचारप्रवृत्त काही व्हिडिओ बनवले, की त्याला लोकांची काही दाद मिळत नाही, कोणी शेअर करत नाही. आम्हाला ज्ञान देणारे खूप तिकडे आहेत आमचे जे काही फॉलोअर्स आहेत. तर माझं असं मत आहे, की असे व्हिडिओ तुम्ही शेअर करून तुमचं योगदान देऊ शकता. कारण का हे आम्ही सगळं जे काही प्रयत्न करतोय ते कुठेतरी बदल झाले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातनं करतोय. तर तुम्ही आमचं विनंती आहे, की तुम्ही एक शेअर करा, एक लाईक करा. हा व्हिडिओ जर शेअर केला तर नक्कीच सामाजिक अशी जाणीव किंवा क्रांती होईल अशातला भाग नाही. परंतु थोडीशी का होईना बदल आपल्या मानसिकतेत होऊ शकतं. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला हातून विनंती करतो, की हे आपला महाराष्ट्र डिजिटल हे जे काही वृत्तवाहिनी आहे तिला सबस्क्राईब करा आणि हे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.